गुन्ह्याच्या सत्यतेची चौकशी करून न्याय मिळावा, जातीवादी टीका थांबवावी, प्राध्यापक सुनील पाखरे यांची मागणी। शेवगाव पोलीस ठाण्यात अलीकडेच दाखल झालेल्या एका गुन्ह्याच्या अनुषंगाने आळंदी येथील श्री संत भगवान बाबा वारकरी मुलींची शिक्षण संस्था आणि राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण सुनीताताई आंधळे व त्यांचे पती श्री अभिमन्यू आंधळे यांच्यावरील गुन्ह्याची सखोल चौकशी आणि निष्पक्ष चौकशी होऊन सत्य उजेडात यावे, तसेच अन्यायकारक बाबींवर उचित कार्यवाही होण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे प्रतिपादन प्राध्यापक सुनील पाखरे यांनी केले। त्यांनी स्पष्ट केले की गुन्हा दाखल होणे ही कायदेशीर प्रक्रिया असली तरी त्यामागील तथ्य, पार्श्वभूमी आणि उद्देश याचा बारकाईने विचार करूनच पुढील निर्णय व्हावा। कोणावरही केवळ आरोपाच्या आधारे सामाजिक टीका अथवा जातीय द्वेष पसरवणे अत्यंत गैर आहे। प्राध्यापक पाखरे पुढे म्हणाले की समाज माध्यमांवर काही समाजकंटकांकडून व काही व्यक्तींकडून धर्माच्या किंवा जातीच्या आधारावर विषारी, विघातक टिप्पणी करण्यात येत असून ती थांबवली गेली पाहिजे। भारताच्या संविधानाने सर्व नागरिकांना विचार, अभिव्यक्ती व धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला असला तरी तो इतरांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवू नये हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे। सामाजिक सलोखा, कायद्याचा आदर आणि शांतता राखण्यासाठी सर्वपक्षीय, सर्वधर्मीय आणि सामाजिक घटकांनी संयम ठेवणे अत्यावश्यक असल्याचेही ते म्हणाले। प्रतिनिधी अक्षय वायकर। बहुजनांचे राजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे, ज्या महाराष्ट्राला संताची भूमी म्हणून या ठिकाणी संपूर्ण विश्वाला त्याची ओळख आहे। विश्वाचा विचार करणारा, झोपडीत राहणारा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीने आळंदी ही नगरी पुनीत झालेली आहे। याच नगरीमध्ये एक 15-20 दिवसापासून एक व्हिडिओ, एक विविध समाज माध्यमाच्या माध्यमातून फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, इन्स्टा असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, या सर्व माध्यमामधून शेवगाव या ठिकाणी एक अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्हा हा कशा प्रकारे दाखल झाला, का झाला, याचा खुलासा त्या गुन्ह्यातील जो कोणी मुख्य आरोपी आहे, ज्यानं त्या मुलीचं प्रेम प्रकरण त्या ठिकाणी त्याच्याबरोबर असल्याचं सांगितलेलं आहे। प्रेम प्रकरण किंवा त्यांचे असलेले जे काय संबंध आहेत त्यास तो मुलगा किंवा काही अंशी त्यांचं प्रेम प्रकरण याला जबाबदार आहे। परंतु सदरचे हे दोन्ही जोडी, मुलगा आणि मुलगी, हे आळंदी या ठिकाणी त्या गेले असता त्यांना त्या ठिकाणी ज्यांनी आश्रय न देता की यांनी यांची भूमिका मांडली की बा आमचा जीव धोक्यात आहे, आम्ही अडचणीत आहेत, आमचं बरं वाईट होऊ शकतं, म्हणून ज्या कीर्तनकार महिला आहेत की ज्यांनी पोलिसांना फोन केला आणि यांना 112 नंबरवरून आणि त्यांना माहिती दिली की बा असा प्रकार या ठिकाणी झालेला आहे, त्याच महिला कीर्तनकारावरती त्या ठिकाणी शेवगाव पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी या कटामध्ये सामील असल्याचा किंवा मुलीचं अपहरण केल्या संदर्भामध्ये त्यांना व त्यांच्या पतीला आरोपी करून गुन्हा दाखल केलेला आहे। परंतु ही गोष्ट कुठंतरी दुर्दैवाची आहे। एखादी व्यक्ती एखाद्या आश्रयाला आलेल्या म्हणा किंवा अशा प्रसंगातल्या व्यक्तीला म्हणा त्या ठिकाणी पोलिसाला कळवते किंवा असा प्रकार झालेला आहे, याची काय आहे शहानिशा ती तुम्ही पडताळली पाहिजे। परंतु दुर्दैवाने त्यांच्यावर तो गुन्हा दाखल झालाच झाला, परंतु सोशल मीडियाच्या माध्यमामधून त्यांना त्या ठिकाणी प्रचंड ट्रोल करण्याचा प्रयत्न केला जात आहे। अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की बाबा आज महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षणाचा एक वाद चालू असताना प्रत्येक गोष्टीमध्ये या ट्रोल करण्याचा प्रकार या ठिकाणी होत आहे। आणि त्यातून ही जी महिला भगिनी आहे, जिला त्या ठिकाणी आळंदी नगरीमध्ये धर्मसत्तेमध्ये काम करण्याचं त्या ठिकाणी योग लाभलेला आहे, भाग्य लाभलेलं आहे, त्या भगिनीने त्या ठिकाणी त्या कीर्तनकाराने 500हून अधिक मुलीला पसायदान असेल, हरिपाठ असेल, धर्मशास्त्रातलं त्या ठिकाणी कीर्तनाचं ज्ञान असेल, ही धर्मदीक्षा देण्याचं काम केलेलं आहे। ती स्वतःही त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जाऊन धर्मप्रसारणाचं काम करते, कीर्तनाचं काम करते। गाव वर्गणीमधून पंचमंडळीकडून किंवा कीर्तनाचा मानधन ठरवताना त्या भगिनीला त्या ठिकाणी सन्मान निधी दिला जातो आणि त्या माध्यमामधून महाराष्ट्रामध्ये त्या भगिनीचा एक नामवंत कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रात नावलौकिक आहे।
आणि जेव्हा महाराष्ट्रात नावलौकिक असतो त्यावेळी देशाचा 28 राज्यातील असंख्य कीर्तनकार त्या ठिकाणी जमतात आणि त्या ठिकाणावरून त्यांचा गौरव केला जातो। आणि जेव्हा राज्यस्तरीय कीर्तनकार देशाच्या माध्यमामधून त्या ठिकाणी संत संमेलन असेल, त्यांचं त्या ठिकाणी परिषद असेल, त्यात गेल्यानंतर त्याला साहजिकच त्यांना राष्ट्रीय दर्जा मिळतो। आणि अनेक राज्य मिळून जसा देश तयार होतो तसं अनेक राज्यातले जे नामवंत कीर्तनकार आहेत ते राज्यस्तरीय गाजवलेले, तर त्यावरून त्यांना त्या ठिकाणी ट्रोल करण्याचा प्रचंड प्रयत्न होत आहे। मी ट्रोल करणाऱ्या सर्व पिलावळे असतील, काही लवाळे असतील, काही टगे असतील, त्यांना सांगतो की बा हा बहुजनांचा राजा छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे, ही संतांची भूमी आहे। या ठिकाणी कुठेही जातीवादाला थारा नाही आहे आणि राजकारणाच्या वेळी राजकारण जरूर करा, एकमेकाच्या विरोधात जरूर उभे राहा, मतपेटीतून एकमेकाची जरूर जिरवा, परंतु धर्मसत्तेचं काम करत असताना पवित्र कामामध्ये कुठंतरी हेतुपुरस्पर जातीवादामध्ये कोणाला तरी अडकायचं बा हा अमक्या जातीचा आहे, ते तमक्या जातीचा आहे आणि त्यांच्या कुठंतरी त्या ठिकाणी ट्रोल करायचं, त्यांना त्या ठिकाणी मानसिकदृष्ट्या त्यांचं कसं खच्चीकरण होईल असा प्रयत्न चाललेला आहे। मी जाता जाता एकच सांगू इच्छितो की बा धर्मसत्तेमध्ये काम करणारा माणसाजवळ विद्वत्ता असते, त्या ठिकाणी त्याचं पवित्र असतं, त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असते आणि धर्मसत्तेत काम करताना त्या ठिकाणी फुगडी खेळावं लागते, त्या ठिकाणी कीर्तनामध्ये विना धरून त्या ठिकाणी चिपळ्या वाजवून त्या ठिकाणी पावली खेळावं लागतात, त्या ठिकाणी उडीही मारावं लागते। ती भगिनी बिचारी काय या ठिकाणी एखाद्या डीजेच्या तालावरती किंवा एखाद्या तमाशा थिएटरवरती किंवा एखाद्या संगीत पार्टीमध्ये नाचत नाही आहे। महाराष्ट्राची संस्कृती ही धर्मसत्तेने बांधलेली आहे। जरी एकीकडे तमाशाचं, मनोरंजनाचं, संगीत पार्टीचं, लावणी बारीचं मनोरंजन असेल तर त्यात नाचणाऱ्या वेगळ्या बाई आहेत आणि त्यांनासुद्धा कुठेही कोणाकडून ट्रोल केलं जात नाही। त्यामध्ये हिंदवी पाटील असेल, गौतमी पाटील असेल, सायली पाटील असेल, ह्यासुद्धा त्यांना कोणाकोणाही कधी टार्गेट केलं गेलेलं नाही। आणि म्हणून माझं सांगणं आहे की बा कुठंतरी हे सामाजिक दुफळी आणि या कलामध्ये धर्मसत्तेत काम करणारे, धर्माचं पावित्र्य राखणारे जी चांगली माणसं आहेत त्यांना ट्रोल करायचं, त्यांच्या कुठंतरी चारित्र्य काढायचं। कोणतरी एक थोरात नावची बाई आहे, मला कळलेल्या माहितीनुसार ती कुटणी बाई आहे, तिच्यावर 25 वेळा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाले आहेत। आळंदी नगरीमध्ये त्या ठिकाणी अनेक वारकरी ज्यांच्या बायका मेलेल्या आहेत, जे अविवाहित अशा वारकऱ्याला ती आश्रय देण्याचं काम करते। काही महिला वारकरी आहेत, नवऱ्याने सोडून दिलेल्या असतील किंवा कटाळून गेलेल्या असतील, त्यांना ती एकत्रित करण्याचं काम म्हणजे कुटणेपणाचं काम ती स्वतः करते। तिचेच असे उद्योग आहेत आणि ते त्या ठिकाणी जोरात बोलते। धर्मसत्तेच्या पवित्र कार्यामध्ये ती थोरात बाई कुठंतरी वरातीचे गुण दाखवित आहे। त्यामुळे त्या बाईला सुद्धा या ठिकाणी मी सांगू इच्छितो की बा तुझी भूमिका कुठंतरी संशयास्पद आहे, तू कोणाचं तरी बावलं बनलेली आहे, कोणाचं तरी हस्तक बनलेली आहे आणि कोणाला तरी बदनाम करू पाहत आहे। शेवगाव पोलीस स्टेशनला जे PI गेले ते पूर्वश्रमी पाथडी पोलीस स्टेशनला काम करत होते। कुठल्याही गोष्टीचा जबाबदारीचा हा गुन्हा आहे, हा फारण जरूर झालेला आहे। ज्यांची कोणाची मुलगी असेल त्यांच्या इज्जतीचा विषय आहे। मी त्यांच्या या गोष्टीला त्यांनी जो गुन्हा दाखल केला त्याबद्दल मी त्यांना काही दोष देत नाही, त्यांची भूमिका आहे, त्यांची मुलगी आहे, त्यांना तो अधिकार आहे। परंतु शहानिशा करताना, पडताळणी करताना जो ज्यांनी त्याला न्यायालयाला आहे तो मुलगा त्याला। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।